एका पाठोपाठ एक मोठे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर रणवीर सिंगला आता बॉलिवूडने बॅन केलंय। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। बॉलिवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग सध्या मोठ्या वादात सापडलेला दिसतोय। त्याने डॉन 3 सिनेमातून ऐनवेळी माघार घेतल्याने फरहान अख्तरने त्याच्या विरोधात FWICE मध्ये तक्रार दाखल केली आहे। त्यामुळे FWICE ने सुद्धा त्याच्यावरती असहकार निर्देश जारी केलाय। याचा परिणाम म्हणूनच रणवीर आता सध्या कोणताही नवा चित्रपट किंवा जाहिरातींचं शूट करू शकणार नाहीये। डॉन 3 सिनेमाच्या शूटिंगला अवघे 3 आठवडे बाकी असतानाच रणवीरचं निर्माते आणि दिग्दर्शकाबरोबर झालेल्या वादातून त्याने या सिनेमातून अचानक माघार घेतली आणि त्यामुळे डॉन 3च्या सिनेमाच्या संपूर्ण टीमचं खूप नुकसान झालं आणि यामुळेच फरहान अख्तरने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली। यावरती वारंवार चर्चेसाठी रणवीर सिंगला बोलावून सुद्धा त्याने काहीही प्रतिक्रिया न दिल्याने FWICE ने त्याच्यावर थेट बंदीचे आदेश लादले। तसेच बॉलिवूडमधील कोणतीही व्यक्ती किंवा निर्माते दिग्दर्शक सध्या रणवीर सिंग सोबत काम करू शकणार नाही असे आदेश जारी करण्यात आले। आता FWICE ची बंदी म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया। FWICE कडून मिळालेली बंदी म्हणजे इंडस्ट्रीसाठी असहकार निर्देश असतो। ही कायदेशीर बंदी नाही। या अंतर्गत चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि इतर तंत्रज्ञ किंवा इतर क्रूला त्या अभिनेत्यासोबत काम न करण्यास सांगितलं जातं आणि त्यामुळेच डॉन 3 चे निर्माते आणि रणवीर सिंग यांच्यातील या वादावरती जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत रणवीर सिंग भारतामध्ये कोणत्याही नव्या चित्रपटाचं शूटिंग किंवा निर्मिती करू शकणार नाही। डॉन 3च्या निर्मिती केलेल्या कंपनीने रणवीर सिंगने केलेल्या नुकसान भरपाईमुळे 45 कोटी रुपये भरावे अशी मागणी देखील केली आहे। मात्र या सगळ्यावर रणवीर सिंगच्या टीमने एक निवेदन जारी केलंय ज्यामध्ये त्यांनी म्हटलंय की रणवीरने जाणीवपूर्वक शांत राहण्याचा निर्णय घेतला कारण प्रोफेशनल गोष्टी कायम आदर आणि सन्मान राखून सोडवल्या पाहिजेत। ज्या काही चर्चा अफवा सुरू आहेत त्यावर रणवीर कधीच सार्वजनिक उत्तर देणार नाही। त्याचं संपूर्ण लक्ष त्याने आगामी प्रोजेक्ट्सवर केंद्रित केलेलं आहे। डॉन फ्रँचायझी यशस्वी ठरो अशीच त्याचीही इच्छा आहे असं या रणवीरच्या टीमने म्हटलंय। आता पुढे या प्रकरणाचा काय छडा लागणार? डॉन 3 या सिनेमाचं शूटिंग पुन्हा सुरू होणार का? रणवीर सिंगच्या बाबतीत इंडस्ट्री काय निर्णय घेणार? या सगळ्या बाबतीत तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन वाहिनीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।